नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत आणि त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा आघाड्यांच्या निवडणुकांची शर्यत कशी रंगणार आहे याच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. जशी इथे तशीच बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे. बिहार नंतर बंगालमध्ये होणार आहे आणि सगळ्या निवडणूक होणार आहेत. पण अलीकडच्या काही काळामध्ये म्हणजे जवळजवळ साधारणपणे असं म्हणू 21व्या शतकाच्या आरंभानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुका ह्या पक्षीय पातळीवर होण्यापेक्षा आघाड्या आणि गठबंधनाच्या निवडणुका आहेत. आणि साधारणतः विश्लेषण होताना सुद्धा त्याविषयी आकलन करताना अभ्यास करताना सुद्धा कुठल्या कुठल्या पक्षांच्या आघाड्या होतील आणि कुठल्या कुठल्या पक्षांच्या आघाड्या आहेत त्यांची बिघाडी होईल याचा उहापोह जास्त होत असतो. साधारणतः 1995-96 नंतर हळूहळू करत आघाडीचं राजकारण हे प्रस्थापित होत गेलं. 1999 नंतर हळूहळू करत काँग्रेस पक्ष सुद्धा स्वतंत्ररित्या स्वबळावर निवडणूक लढणं विसरून गेलाय. सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या आणि तेव्हापासून त्यांनी हळूहळू करत आघाडीच्या राजकारणाचा स्वीकार केला. मला वाटते 99 सालचीच गोष्ट आहे. 99 साली सोनिया गांधी या लोकसभेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मैदानात उतरल्या आणि त्यामध्ये काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला. काँग्रेस सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली तोपर्यंतच्या काळातला सर्वात कमी आकडा घेऊन आली. 112 की 113 खासदार सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचे निवडून आले. आणि हे कमी मी का म्हणतोय की गांधी खानदानाचा अध्यक्ष नसताना सीताराम केसरी किंवा नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काँग्रेसला 140 पेक्षा अधिक जागा जिंकता आलेल्या होत्या. पण सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या आणि तो आकडा हा 112 पर्यंत खाली आला. अर्थात सोनिया गांधींनी जो नीचांक प्रस्थापित केला होता त्यापेक्षाही राहुल गांधीने तीनदा आणखी खालचा नीचांक गाठून दाखवला, 44, 52 आणि 99. पण असो, सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्यानंतर स्वबळावर देशाची सत्ता काबीज करण्याची स्वप्न सोनियांनी आणि काँग्रेस पक्षांनी सोडून दिली. हळूहळू करत 2004 पासून काँग्रेस पक्ष सुद्धा आघाडीच्या राजकारणामध्ये शिरला आणि 2004 नंतर सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याने युपीए नावाची आघाडी केली, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. आणि दुसरीकडे 90च्या दशकापासून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए ही आघाडी सुरू केली होती. आणि मग आपण बघतोय की 2000 साल उजाडल्यापासून म्हणजे 21वं शतक सुरू झाल्यापासून हळूहळू करत स्वतंत्ररित्या कुठल्याही पक्षाने निवडणूक लढवणं हा जवळपास विस्मृतीत गेलेला विषय होऊन गेला. विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो किंवा अगदी स्थानिक पातळीवरच्या नगरपालिका महापालिकांच्या निवडणुका असो, बहुतेक ठिकाणी हळूहळू करत आघाडीचं राजकारण, युतीचं राजकारण हा एक प्रस्थापित फॉर्म्युला झाला. पण हे आघाडीचं राजकारण हे सुरू कधीपासून झालं, त्याचा जनक कोण आहे, ती कल्पना कोणाची, याची चर्चा कधी होत नाही. आणि म्हणून मला आज असं वाटलं की आज ज्या राजकीय व्यवस्थेतून आपण जात आहोत की ज्या राजकीय रचनेतून आपण जात आहोत, आघाडीचं राजकारण, त्या आघाडीच्या राजकारणाची कल्पना सगळ्यात पहिल्यांदा कोणी आणली, कशी आणली,
कोणी राबवली, कुठे राबवली गेली, याचा जरा बारकाईने विचार झाला पाहिजे. 1952 साली, 51-52 साली घटना स्थापन झाली होती आणि घटनेनुसार जो निवडणूक आयोग झाला त्याने भारतात निवडणुका घ्यायला सुरुवात केली. लोकसभेची पहिली निवडणूक 51 आणि 52 या 2 वर्षामध्ये झाली आणि त्या 52च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अर्थातच प्रचंड यश मिळालं. 300 पेक्षा अधिक जागा मिळाल्या नेहरूंच्या नेतृत्वाखाली. कारण त्यांच्या समोर कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. आघाडी सोडा, पक्ष नव्हता आणि आघाडी सुद्धा नव्हती. नव्याने भारत स्वतंत्र झाला होता आणि निवडणुकीचं राजकारण नवीन होतं. काँग्रेसमधून बाहेर पडलेले किंवा काँग्रेस पासून दूर असलेले असे काही विचार आणि भूमिका यांच्या संघटना हळूहळू पक्षरूप धारण करत होत्या. आधीपासून अस्तित्वात असलेली हिंदू महासभा किंवा संघाच्या RSSच्या माध्यमातून स्थापन झालेला जनसंघ नावाचा पक्ष, स्वतंत्र हा एक उद्योगपती आणि संस्थानिकांचा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, हे बघायला गेलं तर यातले बहुतांश, जनसंघ सोडला तर बहुतेक पक्ष हे मुळातच काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीतले घटक होते. पण पुढच्या काळामध्ये गांधीजींनी सांगितलं की काँग्रेस हीच मुळात एक आघाडी होती. आता ती आघाडी ही जर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्थापन झाली होती, तर आता स्वातंत्र्य मिळाले तर ही आघाडी म्हणजे काँग्रेस विसर्जित करून टाका. पण काँग्रेस हा एक ब्रँड झालेला होता आणि तो विसर्जित केला तर आपल्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून सत्ता मिळवणं अवघड असल्यामुळे पंडित नेहरू किंवा त्यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा गांधीजींचा सल्ला मानला नाही आणि पुढल्या काळात निवडणुका येईपर्यंत आणि निवडणुका होईपर्यंत गांधीजींची हत्या झाली होती. तो विषय संपला होता आणि काँग्रेस हा एक पक्ष होऊन गेला. पण काँग्रेस हा कधीही एक विचाराधिष्ठित पक्ष नव्हता. काँग्रेसची विचारसरणी जेव्हा म्हटलं जातं तेव्हा काँग्रेसची कुठलीही विचारसरणी नव्हती. त्या काँग्रेसच्या चळवळीमध्ये, संघटनेमध्ये कम्युनिस्ट होते, सोशलिस्ट होते, हिंदुत्ववादी होते, वेगवेगळे लोक होते. अगदी RSSचे संस्थापक केशव बळीराम हेगडे सुद्धा एक काळ काँग्रेस सेवा दलाचं काम करत होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात हे झाल्यानंतर ती चळवळ आणि तो ब्रँड हाच नेहरूंनी आपल्याकडे ठेवला आणि त्यामुळे जेव्हा 52 साली पहिल्या निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस समोर टक्कर देऊ शकेल असा देशव्यापी राष्ट्रीय दुसरा पक्ष नव्हता. जे काँग्रेस पासून वेगळे झालेले घटक होते, उदाहरणार्थ चक्रवर्ती राजगोपालाचारी हे काँग्रेसमधून बाजूला झाले होते. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. हिंदू महासभा वेगळी झाली होती, कम्युनिस्ट पक्ष वेगळा झाला होता, सोशलिस्टांचा एक वेगळा गट तयार झाला होता, पक्ष तयार झाला होता. असे वेगवेगळे पक्ष आत्ता कुठे रांगायला लागले होते आणि अशा वेळेला सामान्य नागरिकासमोर पक्ष किंवा राजकारण म्हणजे काँग्रेस एवढंच होतं आणि जे बाकीच्या पक्षांचे छोटे मोठे नेते होते त्यांची आपापली जी प्रभाव क्षेत्र होती त्या क्षेत्रामध्ये ते लोक पक्ष म्हणून काम करायला लागले होते. पण त्यांचं मतं मिळवून निवडणुका जिंकण्या इतकं प्रभाव क्षेत्र नव्हतं आणि त्यामुळे 15, 20, 40 या पलीकडे कुठच्याही पक्षाची मजल जात नव्हती. पण काँग्रेस आसेतू हिमाचल संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली संघटना असलेला पक्ष होता आणि आपल्याला निवडणूक जिंकून सत्तेपर्यंत जायचं असेल तर कालपर्यंत चळवळ असलेली काँग्रेस हाच पक्ष म्हणून वागायला बहुतेक काँग्रेसच्या लोकांनी मान्यता दिली आणि गांधीजींकडे पाठ फिरून काँग्रेस हा एक पक्ष झाला. आणि अशा पक्षाला हरवणं हे कुठच्याही विचाराधिष्ठित नव्या पक्षाला शक्य नव्हतं आणि म्हणूनच 52 मध्ये काँग्रेसचा प्रचंड विजय झाला. पण यातून धडा शिकताना घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणून एक वेगळा दलित पक्ष होता, एक मजूर पक्ष होता.
या पक्षाची सगळ्यांची धुळदाण झाली होती निवडणुकांमध्ये. अशा वेळेला जेव्हा स्वातंत्र्य चळवळीत संमत झालेला एक प्रस्ताव होता की देशाला स्वातंत्र्य मिळालं की भाषिक राज्य निर्माण केली जातील, आणि त्यामध्ये महाराष्ट्रावर अन्याय झाला म्हणून महाराष्ट्रातले अनेक लोक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले, प्रामुख्याने लेखक, विचारवंत, बुद्धिमंत, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे वगैरे. आणि त्यांनी पुढाकार घेतला की महाराष्ट्र हे मराठी राज्य झालं पाहिजे. गुजरात आणि महाराष्ट्र मिळून दुभाषिक आम्हाला चालणार नाही. गुजरातमध्ये काही लोकांनी ती भूमिका घेतली. आणि अशा वेळेला महाराष्ट्रासाठी असा प्रादेशिक पक्ष नव्हता. मग महाराष्ट्रातल्या सगळ्या लहान मोठ्या पक्षांनी, मग त्यात हिंदू महासभा आली, जनसंघ आला, समाजवादी आले, कम्युनिस्ट आले, शेतकरी कामगार पक्ष आला, अशा सगळ्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी अशी कल्पना मांडली जात होती, पण त्याला आकार मिळत नव्हता. अशा वेळेला ही संयुक्त निवडणूक काँग्रेस विरुद्ध लढून महाराष्ट्राला नकार देणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवायचा अशी कल्पना अनेक जण मांडत होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची एक मुलाखत आपल्या प्रबोधन या नियतकालिकासाठी घेतली. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांशी बोलताना प्रबोधनकारांनी त्यांना सांगितलं की तुमचा शेड्यूल कास्ट फेडरेशन सुद्धा महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती आपण बनवू, त्यात आला पाहिजे. आणि त्यावेळेला संयुक्त आघाडी ही कल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय ठासून मांडली होती. प्रबोधनकारांना मराठी राज्याच्या आग्रहासाठी प्रबोधनकार बोलले तेव्हा तुमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक सल्ला दिला की सगळ्याच्या सगळ्या पक्षांनी आपली वैचारिक भूमिका खुंटीला टांगून ठेवा, तुमचे वैचारिक मतभेद बाजूला ठेवा आणि एकजुटीने काँग्रेसच्या विरोधात उभे ठाका आणि काँग्रेसला मराठी प्रदेशामध्ये पराभूत करा. अदरवाईज हे बदमाश काँग्रेसवाले तुम्हाला महाराष्ट्राचं मराठी राज्य देणार नाहीत. आणि जर सगळे पक्ष वैचारिक बाजू गुंडाळून ठेवून एकत्र येणार असतील तर माझा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष हा तुमच्या बरोबर समितीत दाखल होईल. प्रबोधनकारांनी बाबासाहेबांची ही मुलाखत आपल्या नियतकालिकात छापली आणि संयुक्त महाराष्ट्र समिती या कल्पनेला चालना मिळाली. बाबासाहेबांसारखा एक थोर बुद्धिमंत, विचारवंत आणि घटनाकार जेव्हा असा सल्ला देतो तेव्हा महाराष्ट्रातल्या लहान मोठ्या सगळ्या विचारांच्या पक्षांनी तो सल्ला स्वीकारला आणि संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. त्यामुळे त्यात हिंदू महासभेपासून कम्युनिस्टांपर्यंत आणि शेतकरी कामगार पक्षापासून जनसंघापर्यंत सगळेच्या सगळे पक्ष सहभागी झाले होते. मला वाटतं संपूर्ण देशातलं ते पहिलं गठबंधन आहे, ती पहिली राजकीय आघाडी आहे, राजकीय पक्षांची आघाडी आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना आघाडीच्या निवडणुकीच्या आघाडीच्या राजकारणाचे जनक म्हटलं पाहिजे. अर्थात 1957 ची जी दुसरी सार्वत्रिक निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती कामाला लागलेली होती. मोठमोठ्या अनेक मराठी शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी अत्यंत आक्रमक पद्धतीने आंदोलनं सुरू झाली होती. आणि त्या आंदोलनाचा परिपाक हा शेवटी 1957च्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्यात झाल्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका त्या काळामध्ये एकाच वेळेला व्हायच्या. लोक मतदानाला जायचे, लोकसभेला मतदान करायचे आणि तेव्हाच विधानसभेला सुद्धा मतदान करायचे. तर त्या 1957च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि आज जो मराठवाडा आहे, तुमचा विदर्भ आहे किंवा इतर गुजरात वगैरे भाग आहे, तिथे फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाला दणका बसला. आणि त्यामुळेच
काँग्रेसनी म्हणजे काँग्रेसच्या सरकारने, नेहरू सरकारने महाराष्ट्र हे मराठी राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. महाराष्ट्र झाला, तसाच गुजरात सुद्धा झाला. कारण महागुजरात परिषद नावाची एक वेगळी चळवळ गुजरातमध्ये सुद्धा द्विभाषिकातून बाहेर पडण्यासाठी कार्यरत होती आणि त्याचा एकत्रित परिणाम होऊन ही दोन राज्य झाली. पण ही दोन राज्य होताना महाराष्ट्रामध्ये जो पहिला आघाडीचा गटबंधनाचा प्रयोग झाला त्याची प्रेरणा बाबासाहेब आंबेडकर होते. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की आज सगळ्या देशभर, देशाच्या कोपऱ्यामध्ये आघाडीचं आघाडीचं राजकारण, निवडणुकीतल्या आघाड्या, या पक्षाची त्या पक्षाची आघाडी, हा पक्ष त्या आघाडीत गेला, तो पक्ष त्या आघाडीतून इकडे आला, याची चर्चा होते. पण या आघाड्यांचं राजकारण किंवा गठबंधनाचं राजकारण ही संकल्पना काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. पण तरीही ती महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली होती आणि बाबासाहेब आंबेडकर आणि समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया, मधुलिमय यांच्यात संवाद होता, सलगी होती. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला हा मंत्र डॉक्टर राम मनोहर लोहिया हे समाजवादी नेते पुढे घेऊन गेले. तब्बल 10 वर्ष मध्यंतरी गेली. 1962 च्या निवडणुका झाल्या. दरम्यान महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती बारगळली होती. परत एकदा काँग्रेस हा मोठा पक्ष आणि बाकी सगळे विखुरलेले पक्ष हे एकमेकांच्या उरावर बसत होते. मतविभागणीचा फायदा घेऊन काँग्रेस 80% जागा जिंकत होतं. अशा वेळेला 1967 साली बाबासाहेबांचे चाहते असलेले डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी संपूर्ण उत्तर भारतामध्ये गठबंधनाच्या राजकारणाचा मोठा प्रयोग केला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेश, मला वाटते गुजरात पण असेल, अशा जवळजवळ 8-9 राज्यामध्ये लोहियांचा तो जो गठबंधनाचा प्रयोग होता तो 1967च्या निवडणुकीमध्ये कमालीचा यशस्वी झाला आणि पहिल्यांदा काँग्रेस पक्ष हा जो प्रचंड 2/3 वगैरे बहुमत घ्यायचा तो काठावरच्या बहुमताने दिल्लीच्या सत्तेवर आला आणि गठबंधनाच्या किंवा मतविभागणी टाळण्याच्या निवडणूक राजकारणाची जी किमया आहे ती भारतीय राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना पहिल्यांदा कळली आणि तिथून हळूहळू करत भारताची वाटचाल ही आघाडीच्या राजकारणाकडे सुरू झाली. ही निवडणूक आघाडी म्हणून लढवली, नंतर आघाड्या मोडल्या, हे चालढकल चालू राहिली. 77 मध्ये त्यापेक्षा मोठी जनता पार्टी स्थापन झाली आघाडी म्हणून. 89 मध्ये झाली. होत 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 2007 येईपर्यंत हळूहळू करत काँग्रेस पक्ष पण इतका डबघाईला गेला या आघाडीच्या राजकारणाने की काँग्रेस पक्षाला सुद्धा स्वबळावर लढण्याची हिंमत उरली नाही आणि तोपर्यंत सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या होत्या आणि होता होता काँग्रेस पक्ष सुद्धा गठबंधन आघाडीच्या राजकारणात एक भागीदार बनला आणि आता एका पक्षाच्या बळावर सत्ता मिळवणं, एका पक्षाचं बहुमत आणणं ही कल्पना राष्ट्रीय राज्यकारणातून जवळपास हद्दपार झालेली आहे. हळूहळू तेच प्रस्थ वेगवेगळ्या राज्यात येते. अनेक राज्यामध्ये आज एकपक्षीय सत्ता नाहीये. अनेक पक्षांच्या गठबंधनाची स्थानिक पातळीवरच्या, राष्ट्रीय पातळीवरच्या, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या गठबंधनांच्या जागा वाटप, राजकारण किंवा असं होत झालेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आज आपण राजकारणाची चर्चा करताना गठबंधन वगैरे बोलतो, पण एक गोष्ट विसरून जातो की गठबंधनाचा जनक हा एक मराठी महापुरुष आहे ज्याचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.